इस सर्कल के बाहर डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी है, जबकि एक खिलाड़ी डीप कवर में। आज के दिन की पहली गेंद, ओह ब्यूटी, क्या कमाल की गेंद थी। बल्ले के करीब से कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास। सुपर स्टार्ट फ्रॉम वीरू बाबड़े। आगे रखी हुई गेंद थी, ऑन ड्राइव किया, मिड ऑन पे खिलाड़ी, कोई रन नहीं। बढ़िया शुरुआत की वीरू बाबड़े ने। टीम एनपी स्पोर्ट पड़ी पैकर्स के लिए। वीरू बाबड़े इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है। वीरू बाबड़े गेंद के नीचे आ रहे हैं। बढ़िया कॉटन बॉल और बहुत बड़ी विकेट। नागेश वाडेकर शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए। कुणाल सर देखिए कि क्या जबरदस्त गेंद थी। खींच के मारना चाहते थे, सर आसमान में, और ये देखिए क्या जज किया है। वंडरफुल वंडरफुल कॉटन बॉल एंड वंडरफुल टेलीकास्ट फ्रॉम 70-70 स्पोर्ट्स। पहला झटका लगता हुआ शून्य पर। आकर्ष 11 जू को नए बैटर मैदान में आते हुए वन डाउन पोजीशन पर यश कोठारी। देखना है यश कोठारी क्या पढ़ते हैं एनपी स्पोर्ट पे भारी। बहुत ही स्मार्ट खिलाड़ी हैं यश कोठारी। वीरू बाबड़े कमाल की बॉलिंग। पहले मैंडेटरी पावर प्ले में, जो कि मात्र एक पावर प्ले है, वहीं फील्ड यश कोठारी के लिए भी है। ओ कटर थी लेकिन पढ़ लिया था हाथों को। बैकफुट पे चले गए, हल्के हाथों से पुश किया कवच में। एक रन। खाता खुला यहाँ पर आकर्ष 11 जू का। एक रन एक विकेट। अगली दो टीमों के कैप्टन को तैयार रहना है। सिल्वर स्टार भिवंडी और सुनीता स्मूर्ति ठाणे। ऑन द राइज खेला है, हवा में गेंद है। फील्डर उसको जज करना चाहते थे लेकिन नो मैच लैंड में गेंद ने टप्पा खाया। 2 रन जय के खाते में आते हुए कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 3 रन 1 विकेट। कमाल की कसी हुई नपी तुली गेंदबाजी पहले ओवर में कर रहे हैं वीरू बाबड़े। जय अपने शॉट से खुश नहीं है। आपके बार हैमट किया है। मिडॉन का फील्डर डीप में जाता हुआ, लेकिन फिर किस्मत का सहारा। गेंद दो खिलाड़ियों के बीच में 2 रन बनते हुए, जब तक के डीप मिड विकेट से गेंद को वहां पे उठाते 2 रन आते हुए। पहला जबरदस्त ओवर वीरू बाबड़े का रहा, जहां पे 5 रन दिए और 1 विकेट। कल यहां पर विनीत माली ने अर्धशतक लगाया। पवन केने ने जबरदस्त बल्लेबाजी की, मिडन ओवर भी किया, लेकिन आखिरी मैच में क्या कमाल का क्रिकेट खेला सूरज केने और बिलाल शेख ने। सुमित डिकले बात करते हुए वहां पर। शुरुआत तो एनपी स्पोर्ट्स को बहुत ज़बरदस्त मिली है। वीरू बाबड़े ने बहुत ही कसा हुआ ओवर किया है। दोस्तों आप देख रहे हैं भिवंडी चैंपियन ट्रॉफी। आप सभी का हार्दिक स्वागत है। आरके फ्रेट एंड 70-70 प्रेजेंट
and organized by शुभम नाइक एंड बिलाल शेख। गेंदबाजी में राहुल पाटिल आए हैं। देखना है सुमित डिगले ने उनको वहीं कहा है कि जो गेंदबाजी वीरू बाबड़े ने जिस लेंथ लाइन में की है उसी को किया जाए। दूसरी तरफ आकर्ष 11 को रन बनाना होंगे। कल भी इस विकेट पे काफ़ी रन आए। हालांकि सूरज बादलों से झांकता हुआ दूर रखी भी गेंद जानबूझ के बल्लेबाज से दूर रखा था। ऑन द राइज खेला है। लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक डीप मिड ऑफ पे उठाते 2 रन आते हुए यहाँ पर बल्लेबाज यश कोठारी के खाते में। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 7 रनों पर। 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। राहुल पाटिल यश कोठारी के लिए। फिर से ऑन साइड पे खेला। शॉर्ट मिड विकेट पे गेंद को जाकर उठाया गेंदबाज राहुल पाटिल ने। एक से ज़्यादा कुछ भी नहीं। अभी तक पिछली 8 गेंदों पर कोई बड़ा शॉट नहीं आया है। और आकर्ष 11 जू अब तक 8 रन 1 विकेट। बॉलिंग बहुत ही दिमाग भरी लग रही है। फुल टॉस गेंद, लेकिन उस पर भी दमदार शॉट नहीं है। 2 रन कम से कम मिल जाएंगे। अधिकांश बार हम देखते हैं कुणाल सर के हाय फुल टॉस जो आता है वो बल्ले के बीचों बीच नहीं आता है। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ डबल फिगर में जा चुका है। 10 रन 1 विकेट। क्या गजब का शॉट है। स्टैंड एंड डिलीवर, फेंक दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर। हैंड एंड सम 6 रन। फ्रंट फुट को आगे किया। ऑन द राइज खेला। सिर काफी स्थिर। गेंद लॉन्ग ऑन के ऊपर हिचकोले खाती हुई, आंखों से ओझल होती हुई 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा है 16 पर। जानबूझ के दूर रखा गेंद को, वाइड घोषित किया। दोस्तों आप देख रहे हैं भिवंडी चैंपियन ट्रॉफी। आज का फाइनल डे, सुपर संडे 70-70 स्पोर्ट्स पे आप सभी का हार्दिक स्वागत। ऑनलाइन भी काफ़ी व्यूअर्स हमसे जुड़ चुके हैं। फुल टॉस गेंद, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच खेला हुआ स्ट्रोक था। डीप से खिलाड़ी जब तक पहुंचते कम से कम 2 रन। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है इस वक्त 19 रन। आकर्ष 11 जू का टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई। साहस भरा फैसला किया यहाँ पर, ये देखते हुए कि बरसात नहीं हो रही है, उसका फ़ायदा उठाने की ज़रूर कोशिश की है। ये जड़ में गेंद थी। स्विंगिंग यॉर्कर जैसे तैसे बचाया और सुमित डिगले ने सराहना की अपने गेंदबाज की। 2 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेट गिरा है 1। आज के मैचेस की रूपरेखा मैं आपको देता चलूं। सिल्वर स्टार भिवंडी और सुनीता स्मृति ठाणे के बीच अगला मैच है। उसके बाद वायु 11 बुनकोडे जिन्होंने मानसून ब्लास्ट में बढ़िया परफॉर्मेंस किया था, अर्जुन कांदारी फाउंडेशन के खिलाफ खेलेंगी। भांडुप स्ट्राइकर और ताई पैकर्स पालघर का 2-2 हाथ रहेंगे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 19, विकेट गिरा है 1। हालांकि आकर्ष 11 के पास विकेटें काफ़ी है, लेकिन यहाँ सुमित डिगले
दिमाग में भी हमेशा क्रिकेट चलते रहता है, उन्होंने वीरू बाबड़े को कंटिन्यू रखा है। पहले ओवर में 5 रन देकर 1 विकेट लिया। सामना करेंगे यश कोठारी। खड़े खड़े हैमट कर दिया है गेंद को वाइड स्लॉन्ग ऑन पे, 6 रन। जाए तो ये सबसे मुश्किल शॉट रहता है, लेकिन रबड़ क्रिकेट में शॉट बहुत ज्यादा देखने को मिलता है। 25 पे पहुंचा है स्कोर। ओ कटर थी, हेलीकॉप्टर उड़ाया है, फील्डर से दूर गेंद चली गई है, डाउन द ग्राउंड। एक और सिक्सर, बैक टू बैक दूसरा सिक्सर। यश कोठारी अब पड़ रहे हैं भारी। Shot indeed, magnificent stroke indeed. Only timing behind the shot, not a penalty of power. Have a look at that. Superb helicopter. Just cross the boundary. 31 पे पहुंचा है स्कोर। इस जड़ में गेंद, बढ़िया वापसी वीरू बाबड़े की, हालांकि उनपे ही आक्रमण किया था। देखिए पहले ही कहीं ना कहीं यश कोठारी फ्रंट फुट पे कमिट हुए थे। वीरू बाबड़े फिर से फोर्स किया है, अब की बार गेंद हवा में, फील्डर नीचे है, बढ़िया रनिंग कैच, और आखिरकार कोठारी आउट होते हुए विकेट नंबर 2 गिरता हुआ। के बहुत दूर से खेला था, यही कारण था कि ताकत नहीं लगा पाए। गेंद लॉन्ग ऑन में वाइडिश में गई थी, फील्डर मौजूद थे, बढ़िया रनिंग कैच, नॉट इजी। वेट आउटफील्ड पे इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते। विकेट नंबर 2 गिरता हुआ आकर्ष 11 जुहू का, 31 रन 2 विकेट। नए बैटर मैदान में आते हुए ओम पांडे, ये बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है। कहीं ना कहीं आकर्ष 11 के कप्तान की नजर रहेंगी कि कम से कम 70 के करीब पहुंचा जाए। वीरू बाबड़े ओम पांडे के लिए। वीरू बाबड़े ने 1.4 ओवर्स, 17 रन्स एंड 2 विकेट्स। वीरू बाबड़े ओम पांडे के लिए सेम फील्ड है उनके लिए। 4 खिलाड़ी सर्कल में, बैकफुट पे गए, पंच किया, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ, 32 रन 2 विकेटों के नुकसान पर। वाकई में कल काफ़ी चर्चा में रहा भिवंडी चैंपियन ट्रॉफी, आज चर्चा उससे ज़्यादा बढ़ जाएंगी। गेंद को उछाल दिया इस मर्तबा, कोई मौका नहीं है। गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम 6 रन।
रिपोर्ट पड़ी 11 के कैप्टन सुन ले कि आपके 3 मिनट बचे हैं इस ओवर के लिए। नहीं, आपके 3 ओवर खत्म हो गए हैं, आप समय पे चल रहे। यही कॉपरेट कर के अपेक्षा हम करते हैं, क्योंकि सभी प्रोफेशनल क्रिकेटर हैं और आपके कॉपरेट से भिवंडी चैंपियन ट्रॉफी में 2 नहीं 4 चांद लग जाएंगे। अगली 2 टीमों के कैप्टन आपको तैयार रहना है टॉस के लिए। सिल्वर स्टार भिवंडी और सुनीता स्मृति ठाणे। नए बैटर गेंदबाजी के लिए चौथे ओवर में अवधूत को बुलाया गया है। ये देखिए टीम के कैप्टन एनपी स्पोर्ट्स के अवधूत आए हैं गेंदबाजी के लिए। स्वयं टीम के कैप्टन भी है। पहली गेंद बाहर निकाला था, बैकफुट पे जाकर हैमट किया मिड ऑन में। लॉन्ग ऑन के खिलाड़ी जब तक पहुंचे 1 से ही सहमत। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 2 विकेटों के नुकसान पे, 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अवधूत, ओह ब्यूटी, बैट्समैन के करीब से गेंद को काटा था। हालांकि उनका बॉलिंग एक्शन जो है उससे लगता नहीं कि बहुत तेज गेंद करते, लेकिन ये गेंद टिप्पा खाने के बाद बहुत जल्दी विकेट कीपर के पास गई थी। आपके बाहर स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, गेंद निकल गई है, 6 रन। कमाल का शॉट है, शॉट की फिनिशिंग को देखिए। अवधूत फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट है, पीछे खिलाड़ी है, देखते रह गए। गेंद स्क्वायर लेग के ऊपर एक और सिक्सर। जय ऑन फायर। ये जबरदस्त क्रिकेट हो रहा है, क्योंकि जय को भी पता है अगर विजय हासिल करना है तो एक अच्छा टोटल रखना होगा। देखिए जो उड़ने का शौक रखते हैं ना, वो गिरने से नहीं डरते हैं। अवधूत थोड़ा सा इस वक्त दबाव में आ गए हैं। 2 सिक्सर लगा चुके हैं जय, स्कोर को 50 प्लस कर दिया, 51 रन। अवधूत, ओ आपकी बार दूर रखा था जानबूझ के, हालांकि पीछा किया था और गेंद हाथों से छूटी है वहां पर, रन पूरा। एक रन आता हुआ, फिर ऑफ स्टंप के बाहर की गेंद, आपके बार वाइड। 53 रन 2 विकेटों के नुकसान पे, चौथा ओवर चलता हुआ। अवधूत, और बढ़िया कलेक्शन, बढ़िया कलेक्शन। ओवर समाप्त होते हुए 4 रन बने, 53 विकेटें गिरी है 2, और डेथ ओवर का आना बाकी है। आप देख रहे हैं इस वक्त भिवंडी चैंपियन ट्रॉफी प्रेजेंट बाय, ये देखिए इंडिपेंडेंस डे लॉन्चिंग। भारत के इंडिपेंडेंस डे पर 70 स्पोर्ट्स की इस लॉन्चिंग को देखिए, जहां पर ज़बरदस्त
लॉन्चिंग है, आपको अगर 70 के किसी करीबी दुकान पे जाइए और अपने लिए आज़ादी का जश्न मनाइए। डेतवर, मैं अक्सर कहता हूं कि डेतवर सभी के बस का नहीं रहता है, इसके लिए जिगरा गेंदबाज चाहिए। और डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं राहुल जुगाड़िया, बड़ा नाम है क्रिकेट का। सामना करेंगे उनका जय। खड़े खड़े गेंद को फेंक दिया है जुगाड़िया की, लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन। क्या में कहीं हम अर्धशतक तो नहीं देखने जा रहे हैं, हालांकि बहुत दूर है अभी। 11 रन चाहिए, बन सकता है। कल पहले दिन विनीत माली 66 रन बनाए थे। जुगाड़िया का अच्छा स्वागत किया है। जय ने पहले धीमी बल्लेबाजी की, लेकिन 12 में 39। ओ बढ़िया वापसी, तीखा जवाब, ये रहता है एक्सपीरियंस। यस, मैं ऑफिशियल कॉल दे रहा हूं। दोनों टीमों के कैप्टन, सिल्वर स्टार भिवंडी के कैप्टन और सुनीता स्मृति ठाणे के कैप्टन, इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया, खाली क्षेत्र है। दूर से फील्डर जब तक पहुंचते कम से कम 2 रन बना लिए जय ने। सिल्वर स्टार भिवंडी के कैप्टन और सुनीता स्मृति ठाणे के कैप्टन। और फाइनल कॉल अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है। मेरे ख्याल से तीसरे रन के लिए वहां पर भागे थे जय। हालांकि देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। तीसरे अंपायर की मदद, आज बादल भी गहरे छाए हुए हैं, बीच बीच में सूरज बादलों से झांक रहा है। OUT बैट्समैन आउट। अच्छी बल्लेबाजी के बाद लौटे हैं, 41 रन बनाए। ये देखिए, इसे कहते हैं कि दूध में से पानी को अलग करना। एक्सलेंट टेलीकास्ट ऑन द लाइन। अच्छा निर्णय तीसरे अंपायर का। नए बैटर मैदान में आते हुए, पंद्रह अगस्त हमारे आज़ादी का दिन। इकसठ रन 3 विकेटों के नुकसान पे 3 गेंदे डेथ ओवर की बची है। राहुल जुगाड़िया अब तक 8 रन खर्च कर चुके हैं। नए बैटर मैदान में आ चुके हैं। अमोल खींच के मारा है, चाबुक है, 6 रन। लगता है कि एक सिक्सर और आएगा तो मैच तो बहुत ज़बरदस्त हो जाएगा, क्योंकि अब तक 67 रन आए। क्या गजब का शॉट खेला है अमोल ने, नॉट इजी अगेंस्ट द स्विंग। हैव अ लुक एट दैट, goes his back foot and pulled that ball over the cover corner. Glorious 6.
कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, गेंद हवा में, फील्डर नीचे आ रहे हैं, बढ़िया रनिंग कैच, अमोल आउट हो गए और ये लगने वाला नो बॉल। ओम आउट हुए ओम पांडे, ये लगने वाला चौथा झटका। एक गेंद बची है। ओम पांडे ने आउट होने से पहले 8 रन बनाए, 5 गेंदों का सामना किया। स्ट्राइक रेट उतना अच्छा नहीं रहा ओम पांडे का। ये देखिए किस तरह से पहले ही फ्रंट फुट पे आ गए थे, वहीं से गेंद को खेलना चाहा और यही कारण था कि वाइडिश लॉन्ग ऑफ पे बहुत बढ़िया रनिंग कैच। एक गेंद बची और इस एक गेंद को खेलने के लिए नए बैटर फिरोज शेख आए हैं। ये कभी कभी आते हैं। दोस्तों आप देख रहे हैं भिवंडी चैंपियन ट्रॉफी प्रेजेंट बाय आरके फ्रीट एंड 70-70 स्पोर्ट्स एंड ऑर्गेनाइज्ड बाय 2 डैशिंग पर्सनालिटी, शुभम नाइक एंड किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। अच्छी गेंद, ये बढ़िया गेंद थी, वाइड यॉर्कर और अच्छा एफर्ट था फ्लाई स्लिप में। 1 रन बनाया, दूसरे के लिए पलट चुके हैं, यहाँ आउट हो जाएंगे। तो कुल मिलाकर निर्धारित 5 ओवर में रन बने 68, 5 विकेटों के नुकसान पे और 69। तीसरे अंपायर को पूछा है पहले रन के लिए। यस, देखना चाहेंगे पहला रन हुआ या नहीं। ये देखिए क्या एफर्ट था वहाँ पर, अच्छा एफर्ट रहा था। उसके बाद थ्रो पहुंचा था, क्या पहला रन हुआ है या नहीं वो चेक किया जाएगा। रन नहीं होगा, पहले ही रन पर नहीं, 1 रन हुआ है। यस, एक रन हुआ है। 68 रन बने, 69 की चुनौती रखी इस मुकाबले को जीतने के लिए। चलते हैं अगले टॉस की तरफ, लेकिन दोनों टीमों के कैप्टन सिल्वर स्टार भिवंडी और सुनीता स्मृति ठाणे, दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए पहुंचना है। देखते हैं क्या कुछ ये देखिए स्कोर कार्ड सिर्फ जय कामयाब रहे, 41 बनाए 14 में, यश कोठारी ने 7 में 16, ओम 5 में 8, अमोल 0 और फिरोज 1। नागेश वाडेकर आज कामयाब नहीं रहे। कुल मिला के 68-69 की चुनौती। बॉलिंग एनालिसिस बीरू बापड़े 2 ओवर 24 रन 2 विकेट, राहुल 1 ओवर 14 रन कोई विकेट नहीं, अवधूत 1 ओवर 15 रन कोई विकेट नहीं, राहुल जोगारिया 1 ओवर 15 रन और 1 विकेट। फॉल ऑफ विकेट्स, पहला 0 पे, दूसरा 31 पे, तीसरा 61 पे, चौथा 67 पे और पांचवा 68 पे। चला सुनीता स्मृती ठाणे या टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. जितेश राऊत. यस, इंडिपेंडेंस डे, अपनी आज़ादी को हरगिज हम मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, ये हिंदुस्तानियों की आवाज़ है। चलते हैं सर कुणाल दाते के पास फ्रेश टॉस के लिए। खेल की शुरुआत जब होंगी तो आपके साथ रहेंगे द वन एंड ओनली वन मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते।
चला तर आता दुसऱ्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत आणि हा टॉस करण्यासाठी भूपेश कराळे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. सिल्वर स्टार आणि सुनीता स्मृती ठाणे या दोन टीमच्या दरम्यान हा सेकंड सामना तुमच्या भेटीला येतोय. हिट्स कॉल केलाय सिल्वर स्टारने अँड हेड सिटीज. सिल्वर स्टार भिवंडी या टीमने इथे टॉस जिंकला 5 ओव्हरचा सामना 1 षटक पॉवर प्ले. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग आणि ज्या पद्धतीने सिल्वर स्टार संघ बांधला गेला अनेक यंगस्टरला एक मोठी संधी सिल्वर स्टारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. काय म्हणाल ओव्हरऑल सिल्वर स्टारच्या परफॉर्मन्स बद्दल या हंगामामध्ये? खूप चांगली खेळते टीम आमची आणि सरांनी प्रत्येकाला चान्स दिला आहे तर ते कॅपिटलाइज करायला बघतायत सगळी मुलं. भावेश टीममध्ये आहे? हो आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅचमध्ये. सुनीता स्मृती आज संघ देखील सध्या चांगली कामगिरी करतोय. आता तुम्ही मला वाटते बदलापूरमध्ये चॅम्पियन राहिलेला आहात, चांगला खेळ तिथे दाखवलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? टॉस जिंकला असतं तर आम्ही पण बॉलिंगच घेतली असते. पण आता बॅटिंग करायची आहे, कोणावर जास्त विश्वास असणार आहे आणि कशा पद्धतीने आतापर्यंत प्रॅक्टिस करून सर्व खेळाडू खेळत आहेत? प्रॅक्टिस म्हणजे आमचे सर्व प्लेयर नवीनच आहेत, मोठा प्लेयर असं नाव असलेलं कोणी नाही. पण आम्ही गेम दाखवू आणि चांगला गेमच करू आणि समोरच्या टीमला हरवायचा 100% प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. टॉस नुकताच झाला. सिल्वर स्टार भिवंडीने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सिल्वर स्टारने घेतला नेक्स्ट मॅचमध्ये. धन्यवाद. सो टार्गेट सेट आहे आणि या मॅचमध्ये 69 धावा करायचे आहेत. NP स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदर. या टीमच्या समोर सलामीची जोडी मैदानामध्ये सुमित डेकले. प्रतीक गरत. ही सलामीची जोडी मैदानामध्ये सुमित डेकलेच्या बरोबरीने पहिलाच बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग होते आणि स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. डॉट बॉल ने सुरुवात केली आहे सूर्या कॅप्टनने. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आकर्ष 11 जो या टीमने एक चांगलं टार्गेट सेट केलंय. लक्ष या मॅच मध्ये 69 आहे आणि पहिल्याच बॉलवर ही अपील फेटाळली गेली. रमाकांत पवार यांच्या माध्यमातून नॉट आउटचा निर्णय दिलाय. सूर्या राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर बरोबर पुल केलाय, खेचलाय बॉलला मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. बाहुबली षटकार. सुमित डेकलेच्या बॅटमधून हा सिक्सर. चांगलं टायमिंग. 20 मिनिटाचा वेळ आहे, लक्षात घ्या. 4 ओव्हरसाठी टायमर सेट केलाय स्कोररने. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळत राहा. 8 मॅच कव्हर करायचे आहेत 5-5 ओव्हरच्या. 6 धावाला दुसऱ्याच बॉलवर षटकार सुमित डेकलेच्या बॅटमधून. सूर्या. हा बॉल ओरपिच होता, पुढे टाकलेला बॉल आणि बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम सिक्सर. पुढ्यात पडला बॉल इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॅटचा स्विंग आणि त्याचबरोबर फुटवर्क, नजाकत, ताकद, टायमिंग या सगळ्या गोष्टीचा मिलाफ एका शॉटमध्ये दिसला आणि बरोबर लॉंग ऑनला कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला हा षटकार मारलाय सुमित ढेकलेने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. 2 षटकार मारलेत मागच्या 2 बॉलवर सुमित ढेकलेने. NP स्पोर्ट्स परी पॅकर्स भाईंदर.
आकर्ष 11 झू या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना इथे रंगतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. सिल्वर स्टारने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय सुनीता स्मृती ठाणेच्या विरुद्ध. त्यानंतर वायू 11 बोनकोडे, अर्जुन कांदारे फाउंडेशन असा सामना आहे. भांडूप स्ट्रायकर, ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर अशा 8 संघ आज खेळत आहेत. परत एक वेळा समोर मारला हा डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सिक्सर. सुमित ढेकलेने खूप चांगली कामगिरी केली, त्याच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि सध्या तरी आपण पाहतो इथे देखील तसाच खेळ सध्या सुरू आहे. मॅच विनिंग नॉक काल त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. आज या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ज्यावेळेला सुमित ढेकले खेळतोय त्याच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. पहिला डॉट बॉल होता, परंतु त्यानंतर सलग 3 बॉलवर 3 षटकार खेचलेत बाहुबलीने. तिसरा फलंदाज ठरलाय 3 षटकार मारणारा सलग. परत मारलाय स्ट्रेट हिट, हा देखील बॉल चाललाय सीमा पार. चौथ्या बॉलवर चौथा सलगचा षटकार. अमीर दाफेदार, अयूब शेख आणि त्याच्यानंतर हा तिसरा फलंदाज ज्याने सलग 3 षटकार मारलेत, परंतु सलग 4 षटकार मारणारा सुमित ढेकले पहिला फलंदाज आहे. 4 बॉलवर 4 सलग षटकार मारलेले आहेत. 5वा आता येईल का? सूर्य मणिरत्नम टीमचा कॅप्टन पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा अपयशी ठरला आणि काय फटकेबाजी दाखवली आहे. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट बॅटने फोटो काढत राहावा आणि त्याचा संग्रह करावा असा हा फटका होता. अतिशय देखणा, राजस, विलोभनीय फटका. 4 षटकार, टीमची धावसंख्या 24. 5वा येईल का? हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर निघाला पडल्यानंतर विकेट किपरने सोडलाय. 1 धाव पाहिजे होती सुमित ढेकलेला, परंतु इथे ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24. टीम NP स्पोर्ट्स परी पॅकर्स. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आणि या 24 धावांमध्ये 4 षटकार मारलेत. सुजित तात्याशेठ पाटील यांच्या माध्यमातून 8ही टीमला या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि काल त्यांचा संघ जॉयकुमार आगरी 11 भिवंडी या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय आणि आजच्या या गटातून एक संघ फायनलमध्ये दाखल होईल. फिरोज आता गोलंदाजीसाठी आलाय. गोरेगाव एक्सप्रेस 9 टीमला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेत, कारण जॉयकुमार आगरी 11 भिवंडी संघ देखील फायनलमध्ये पोहोचलाय. ते देखील एकाच पेरावामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या 8 टीमला टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. जॉयकुमार अँड कंपनी सुजित तात्याशेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जॉय सुजित पाटील यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 24. 24. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहे फिरोज. समोर आहे फलंदाज प्रतीक घरत सुमित ढेकलेच्या बरोबरीने. लक्ष 69चं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धडाक्यात सुरुवात केली आहे सुमित ढेकलेने. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 षटकार त्याने मारलेत आणि 4ही षटकार समोरच्या बाजूला 20 शेपमध्ये दमदार बॅटिंग. पहिलाच बॉल कटर आणि बॅटची कडा घेऊन प्रतीक मात्र आउट होतोय. 0वर गोल्डन डकचा शिकार. पहिली विकेट गारद झाली आहे NP स्पोर्ट्स परी पॅकरची. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरली परंतु बॅटची कडा घेऊन हा बॉल गेलाय. नक्कीच सुमित ढेकले थोडासा निराश असेल. त्याचं कारण आहे मागच्या बॉलला त्याला सिंगल पाहिजे होती तर त्याच्याकडे स्ट्राईक राहिली असती.
आणि ती सिंगल घेतलेली नाहीये म्हणून प्रतीकडे स्ट्राईक राहिली आणि प्रतीक पहिल्याच बॉलवर आउट झाला या ओव्हरच्या दरम्यान. त्याच्यामुळे काही काही जे छोट्या गोष्टी असतात त्या मोठा इम्पॅक्ट टाकू शकतात सामन्यावर. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येईल. पहिली विकेट गारद झाल्यानंतर एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स साठी राकेश प्रभू 4 षटकार मारले पहिल्या ओव्हरमध्ये सुमित ढेकलेने. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. सो पहिल्या बॉलवर पहिली विकेट आली. एक स्लिप आहे अहमद भाई मीन. तिथे स्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक पॉइंटला फिल्डर. 8 मिनिटं झालेले आहेत आता सांगतोय. 23 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. हा बॉल लेफ्टी बॅटरसाठी थोडासा बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. रॉंग वनचा वापर. बॅक ऑफ द हँड बॉल बाहेरच्या बाजूला फिरवला आणि पंचांनी कळवला हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. परत एक वेळा रॉंग वनचा वापर. पॉइंटला फिल्डर आहे आणि कॅच पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. राकेश प्रभू देखील परतलाय आणि या मॅच मध्ये आकर्ष 11 जूने चांगलं कमबॅक केलंय. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त आपण पाहिलं तर एक वाईटची धाव आली आहे आणि त्यानंतर 2 विकेट. राहतोय फलंदाज बाद. फलंदाजीसाठी 3 धक्के एका पाठोपाठ बसलेत एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्सला आणि ते तिन्ही धक्के दिलेत फिरोजने. सध्या तरी या मॅच मध्ये एक चमकदार कामगिरी करतोय फिरोज. लेफ्टी बॅटरला की रॉंग वन बॅक ऑफ द हँड. राईटी बॅटरला की नॅशनल लेग ब्रेक. हे सगळे बॉल त्याच्याकडे आहेत आणि त्याला माहिती आहे पाऊस पडलेला नाहीये. थोडीशी कोरडी खेळपट्टी आहे तर तिथे बॉल चांगला टर्न होतो आणि त्याने तो बॉल चांगला टर्न केलाय. राकेश प्रभूच्या विरुद्ध काय टर्न अँड बाउन्स प्राप्त केला होता. रॉंग वन टाकलेला बॉल. धावा स्थिर आहेत 25 धावा या ओव्हरमध्ये. 3 विकेट आलेत ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आता असणार आहे. हॅट्रिक अजून झालेली नाही या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हर आली आहे. हॅट्रिक बॉल आणि पॉइंटला बॉल थोडासा हवेत होता. तिथे एक सिंगल मिळताना दिसेल. खातं उघडले राहुल जोगाडियाचं. टीमची धावसंख्या 26.
पॉइंटच्या दरम्यान नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय निर्जन स्थळी आणि तोपर्यंत एक धाव मिळते. आता सुमित ढेकलेवर संपूर्ण दारोमदार असणाऱ्या या मॅचची पाहूया परत एक वेळा. स्लिप कॉर्डन, अहमदभाई मीन एक पॉइंटला फिल्डर, मगाशी तिथेच कॅच पकडण्यात यश आलं होतं. राकेश प्रभू झेल टिपला होता. आता काय प्लॅनिंगने गोलंदाजी करेल हे पाहायचंय लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध. डीपमध्ये कव्हर्स, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग डीपमध्ये सेट करण्यात आलेले आहेत. जास्त वेळ घेत आहे लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकणं गरजेचे आहेत. बॉल खेचण्याचा प्रयत्न, रॉंग वन परत होता. लॉंग ऑन आहे, कॅच पकडला गेलाय, फलंदाज बाद. आणि या ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्यात आलेल्या आहेत गोलंदाज फिरोजच्या माध्यमातून आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय. सध्या मी म्हणेन आकर्ष 11 झूने. आणि पुढच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला बॉलिंग करण्यासाठी येईल फिरोज त्यावेळेला ऑन हॅट्रिक देखील तो असेल. कारण लास्ट 2 बॉलवर 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. गोलंदाजीसाठी अक्षय थेटे 5 विकेट, 5च्या 5 विकेट फिरोजने घेतल्यात मागच्या ओव्हरच्या दरम्यान. अक्षय, राहुल जोगाडिया स्ट्रायकिंग एंडला 69चं लक्ष होतं. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकलाय. चुकीची गोलंदाजी आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार, षटकार. मध्ये पहिल्याच बॉलवर कडक प्रहार. मागच्या ओव्हरच्या दरम्यान 5 विकेट आले परंतु त्याच्यानंतर कडा प्रहार इथे दिसतोय. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय. 17 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 37 फ्रॉम 17. 17 गेंदे 37 रन. फिरोज सिलिकव पॉइंटला तयार आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न राहुल जोगाडियावर. अक्षय थेटेचा हा बॉल हवेत आहे. फाईन लेगचा फिल्डर धावतोय. नागेश
बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावा कंप्लीट. नागेशच्या थोडा जरी बॉल जवळ असता तर नक्की त्या पाण्यात डाय मारली असती नागेशने. ते 2 धावा कंप्लीट होत आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 34, कारण अव्वल दर्जाचा फिल्डर आहे नागेश वाडेकर नागा. 16 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. राहुल जोगाडेवर पूर्णपणे दारोमदार 20, त्याचबरोबर विघ्नेश साखलतोडे हा देखील खेळाडू खूप महत्वाचा आहे. या मैदानावरही चांगला खेळलाय. सूरजच्या मकर संक्रांत चषकामध्ये देखील चांगला खेळलाय. चांगला क्रिकेटर आहे. समोर राहुल जोगाडे भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलाय. अनुभव आहे राहुल जोगाड्याकडे. अक्षय थेटे परत स्लॉट मध्ये नाही टाकू शकत तुम्ही. हा तर बॉल स्लॉट मध्ये होता. सरळ जाईल 6 धावांसाठी. षटकार. हेलिकॉप्टर फिरवतोय राहुल जानू. कसा गरा गरा गरा. खतरनाक हेलिकॉप्टर इथे फिरवलेला. 6 धावांसाठी षटकार. आपा हेलिकॉप्टर स्ट्रोक. स्लॉट मध्ये बॉल होता. बरोबर हेलिकॉप्टर फटका इथे सजवला समोरच्या बाजूला डाऊन दी ग्राउंड. काळ्या पडद्यावर 6 धावा. अक्षय थेटे परत ओव्हरपिच बॉल. बॉटम हँडचा वापर. कॅच ड्रॉप. झेल इथे सोडण्यात आलाय. मगाशी एक चांगला झेल टिपला होता या खेळाडूने. आता मात्र झेल निसटलाय. टीमची धावसंख्या 41, 41. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे तर विकेट काढूनच जिंकता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी फिरोज नेक्स्ट ओव्हर मध्ये येईल असं दिसतंय, कारण तो ऑन हॅट्रिक आहे. शेवटच्या 2 बॉलवर त्याने 2 विकेट घेतल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्यात. फायपर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये भरपूर कमी असे गोलंदाज आहेत ते फायपर घेतात. एक विवेक शेलार त्याने 7 विकेट घेतल्या होत्या एकाच मॅच मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये. मान्सून ब्लास्ट या स्पर्धेच्या दरम्यान 15 विकेट्स घेतल्या होत्या त्याने. स्लोअर 1. आज चांगला बॉल आहे. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. चला सिल्वर स्टार रेडी राहायचंय पुढच्या मॅचसाठी. सुनीता स्मृती ठाणे च्या विरुद्ध खेळण्याची संधी आहे. टॉस जिंकलाय सिल्वर स्टार भिवंडीने. फिल्डिंग घेतली आहे. भावेश पवारच्या नेतृत्वात संघ खेळताना दिसेल. प्रतीक पाटील देखील टीम मध्ये आहे. परत एक वेळा कटर खेचलाय. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी. विकेट आली आहे. 6वी विकेट इथे गारद होते. विघ्नेश साखलतोडे देखील आउट होईल आणि या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. या मॅच मध्ये कमबॅक केलंय सध्या तरी टीम एनपी स्पोर्ट्सच्या विरुद्ध आकर्ष 11 जुहूने. धावांची गरज आहे. फिरोज ऑन हॅट्रिक. 12 बॉल 28 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. 12 गेंदे 28 रन. 28 फ्रॉम 12. चला फिरोज थोडीशी घाई करा. फास्ट क्रिकेट खेळत राहा. फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल 28. 16 मिनिटं झाले. 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकायचंय. फिरोज गोलंदाजीसाठी ऑन हॅट्रिक तो असणार आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या. फायपर एकाच ओव्हरमध्ये घेण्याचा विक्रम फिरोजने केलाय. रॉंग वनचा खूप चांगला वापर राकेश प्रभू, त्याचबरोबर सुमित ढेकलेच्या विरुद्ध नॅशनल लेग ब्रेकचा खूप चांगला वापर त्याने केला. प्रतीक घरत, साहिल सावंत, वीरू बाबरे यांच्या विरुद्ध 5 विकेट नॅशनल लेग ब्रेकवर आणि रॉंग वनवर त्यांनी मागच्या ओव्हरच्या दरम्यान घेतल्यात. 12 बॉल 28 धावांची गरज. फिरोज ऑन हॅट्रिक. इंडिपेंडन्स डे लॉन्च 70-70 स्पोर्ट्स होणार आहे 15 ऑगस्टला. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक शॉपमध्ये आकर्षक टी शर्ट, ट्रॅक, स्लीवलेस कॅप्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडिपेंडन्स डे लॉन्च डेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
चला फिरोज लगेचच सामन्याला सुरुवात करा. 12 बॉल 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा, 5 विकेट, 5 पर घेणारा गोलंदाज ऑन हॅट्रिक. राहुल जोगाडिया 2 षटकार त्याने मारलेत. 5 बॉलमध्ये 16 धावांची खेळी केली आहे. राहुलवर दारोमदार असणार आहे. फिरोज आता परत एक वेळा नॅशनल लेग ब्रेक बॉल टाकेल का? राईटी बॅटरच्या विरुद्ध त्याने कमालीची गोलंदाजी केली. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉलवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल बॉल, सीमारेषा पार. राहुल जोगाडियाच्या पॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. राहुल जोगाड्याने कमबॅक करून दिले. कारण पहिल्या बॉलवर 6 आलाय. 22 धावांची गरज आहे आता. 11 बॉलमध्ये 11 बॉल आणि 22 धावा. पहिलाच बॉल 6. राहुल जोगाड्याचा देखील कॅच सोडला होता लॉंग ऑनला. त्याचा फायदा तो उचलतोय. हे विसरून चालणार नाही. मॅच ऑन. विकेट घेऊनच तुम्ही जिंकू शकता. 11 मध्ये 22. ओ बॅटची कडा घेतली आहे फ्लाय स्लिप मध्ये. अहमदभाई मीन तिथे होते परंतु त्यांच्या बाजूने बॉल निघालाय. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 48. या मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट येतोय. 21 धावांची गरज. 10 बॉल 21, 10 गेंदे 21 रन, 21. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. फिरोज आणि फिरोजच्या समोर आता राहुल. लॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट पूर्णपणे कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप. रन आउट चान्स. डिरेक्ट हिट लागला असता तर चित्र वेगळं. बॅकअप नाहीये तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसत आहेत. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 धावा अवांतर मिळतील. टीमची धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण. नऊ बॉल आणि 19 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. मॅच ऑन. पहिला सामना रोमांचक परिस्थितीमध्ये. फिरोज 5 विकेट घेतल्यात. 5 पर घेणारा गोलंदाज, पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये. 4 षटकार मारणारा सलग सुमित डेकले पहिला फलंदाज. चांगला फिरवलाय बॉल. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. चांगला नॅशनल लेग ब्रेक. कटर पडल्यानंतर बाहेर निघाला उजव्या हाताचा फलंदाजाच्या विरुद्ध. 19 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 गेंदे 19 रन. परत जास्त शफल झालाय फलंदाज. फॉलो केलंय यावेळेला गोलंदाजी करत असताना फिरोजने. आणि आता या मॅचची कहाणी आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. या बॉलवर मोठा फटका राहुललाच मारावा लागेल कारण जोगड्याला स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. शेवटचा बॉल जास्त फिरलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या आता 51. या ओव्हरमध्ये विकेट आलेली नाहीये फिरोजच्या खात्यात. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या. मॅचला कलाटणी दिली. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. राहुल पाटील त्याच्या समोर. शेवटचा बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावांची गरज आहे. 3 षटकार मारायचे आहेत. 6 बॉल 18 धावा.
वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. पहिला सामना रोमांचक अवस्थेमध्ये चाललाय. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आर.के. फ्रीड द्वारा प्रस्तुत शुभम नाईक आणि बिलाल शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि आता या मॅचमध्ये आकर्ष 11 झू या संघाने भरपूर दमदार कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर सुमित डेकलेची विकेट, लगातार 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच्यानंतर पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक झालं आकर्ष 11 झू या संघाचं. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 18 धावा. ओम पांडे गोलंदाजीसाठी. ओम पांडे चांगली कामगिरी करत आलाय. एक चांगला बॉलर आहे ओम पांडे, तेवढी चांगली बॅटिंग देखील करतो लोअर ऑर्डर मध्ये. पांडेची ओम पांडे लास्ट ओव्हर. 6 बॉल 18 धावांची गरज. समोर आहे राहुल जोगाडिया. पहिला बॉल कटर, लेग कटर टाकलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 52. 17 धावांची गरज. 6 बॉल 17. सहा बॉल 17 रन समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. परत लेग कटर, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न फसलाय. शॉर्ट कव्हर खाली, 3 फिल्डर आणि तिघांच्याही मध्ये बॉल पडलाय. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. तिघांची शेती आणि तिघांनी केली माती आणि ऑलमोस्ट चिखलात तिघेही पडलेले आहेत. नागा, फिरोज आणि आणखीन एक खेळाडू तिथे होता. तिथून 2 धावा घेतलेल्या आहेत. हा बॉल लेग ब्रेक होता. ऑन साइडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वर लागला. त्यानंतर 3 फिल्डर धावले होते. विकेट किपर नागाच्या बरोबरीने फिरोज. बॉल फुटलाय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून इथे देण्यात आलाय. 2 धावा देखील त्या कॅन्सल होतील. त्याच्यामुळे परत कहाणी बदलेल. मैदानाच्या आतमध्ये बॉल फुटला तर तो डेड बॉल आहे. मैदानाच्या बाहेर षटकार चौकार लागला तर त्या धावा दिल्या जातील. हे नियम आजपासून नाहीत, गेले 5 वर्षापासून आम्ही सांगतोय. आउट झाल्यावर देखील डेड बॉल. मैदानाच्या आतमध्ये असल्यावर काय डेटच आहे. पहिला बॉल वाईड आलाय. उलटा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतात तर इथे येईल आणि त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलते. 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 5 बॉल 17 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. ओम पांडे परत लेग ब्रेक, परंतु आता स्लॉट मध्ये होता. उचललाय बॉलला, फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 4 बॉल 11 धावांची गरज. चांगलं टायमिंग. 6 धावा येत आहेत. या 6 धावांच्या मदतीने 4 बॉल मध्ये आता समीकरण बदललंय. 11 धावांची गरज आहे. ओम पांडेवर दबाव येईल. राहुल जोगाडिया एकटा लढला या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 29 धावांची खेळी त्याने साकारली आहे. 5 विकेट घेतल्या याच मॅच मध्ये. फिरोजने याच मॅच मध्ये 4 बॉलवर 4 सलग षटकार मारण्याचा विक्रम केलाय सुमित ढेकलेने. परंतु आता सामना अंतिम टप्प्यात आलाय. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच सिल्वर स्टार रेडी राहा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सिल्वर स्टारने. सुनीता स्मृती ठाणेच्या विरुद्ध खेळत असताना 4 बॉल 11 धावांची गरज. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पंचांचा इशारा डॉट बॉल आणि त्याच्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलते. 3 बॉल 11 धावा. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 3 बॉल 11 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. ओम पांडेने कमबॅक केलाय. हा बॉल महत्वाचा आहे राहुल जोगाड्यासाठी आणि त्याच्या टीमसाठी.
आता मात्र बॅटची कडा फिरोजला ठेवलंच त्याच्यासाठी आहे. आता चूक होणार नाही. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. 2 बॉलमध्ये 11 धावा. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. पाहायला पाहिजे. चांगलं कमबॅक केलं ओम पांडेने. 2 बॉल 11. अवधूत चा फटका हवेत होता. फ्लाय स्लिप मध्ये निघतो. एक सिंगल तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये. 2 धावा मिळतील. 9 धावांची गरज आहे आता येणाऱ्या शेवटच्या एका बॉलमध्ये. 1 बॉल 9. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या, परंतु तिथून देखील कमबॅक झालंय. एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय फिरोजने. मॅचला कलाटणी दिली आहे फिरोजने. 1 बॉल 9. चांगला यॉर्कर आणि हा सामना 8 धावेने जिंकलाय. आकर्ष 11 जून आहे. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो आहे फिरोज, ज्याने 5 विकेट 5 पर एकाच ओव्हरमध्ये घेतलाय. फिरोज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला सिल्वर स्टार आपली फिल्डिंग लावून घ्या आणि फिरोज आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय स्टेजवर. चला फिरोज, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. सिल्वर स्टार भिवंडी लगेच फिल्डिंग लावा. सुनीता स्मृती आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. कॅप्टन, अंपायरने लगेच मॅचचा ताबा घ्या. मॅन ऑफ द मॅच फिरोज. चला सुनीता स्मृती कॅप्टन. बॅट्समन पाठवा, बॅटर पाठवा. दोन्ही टीम पहिला बॉल टाकायच्या अगोदर एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी असेल. चला ओपनिंग बॅटर सुनीता स्मृती 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये